I don't want anything. I don't believe this. He was right here. Trust me. मी त्यांचा हात पकडलाय. I don't know. काय झालं? काय झालं? काही नाही झालं. अगं तो नाहीये तिकडे. वैसे समीर टाइम का बिल्कुल पक्का है. हाँ. किती वाजले? आ गया. Here he comes. I'm sorry. मला थोडासा उशीर झाला. मोहनने घोळ घातला त्यामुळे मीटिंग लांबली. पण आय एम शुअर हा असल्यामुळे तुम्हाला वेळ कसा गेलाय कळलंच नसेल. काय झालं नेहा? मला वाटतं झालेल्या प्रकाराची चौकशी करायची वेळ आली. चौकशी? यू मीन पोलीस? ऑफकोर्स. व्हॉट नॉनसेन्स. सॉरी मिस्टर समीर. झारीवाला वेडी असेल, हा मोहन बावळट असेल, पण नेहा ती का खोटं बोलेल? चे ती कशाला खोटं बोलेल? तिला जो दिसला ना तो माझाच एखादा जुळा भाऊ असावा. समीर आणि लहानपणी जत्रेत आमची चुकामुक झाली आणि तो हरवला आणि आता काही वर्षांनी तो परत आलाय. काय बोलताय तुम्ही समीर? मग काय बोलू? काय चाललंय हे? आई हा तिला होणारा भास आहे, तिच्या मनातल्या विचारांचा खेळ आहे. मनातल्या विचारांचा खेळ असं कसं शक्य आहे समीर? अहो मी तुम्हाला ओळखणार नाही का? कम ऑन नेहा, इट्स सो सिम्पल. तू सतत माझा विचार करतेस. आपल्या दोघांचा विचार करतेस. आपण एकत्र कुठे कुठे जाणार आहोत, काय काय करणार आहोत, सतत हे मनात असल्यामुळे झालं असेल. काय बोलताय तुम्ही समीर? एक मिनिट नेहा. हे बा मिस्टर समीर, तो जो कोणी असेल, भास आभास किंवा जे काही असेल, त्याचा छडा लावलाच पाहिजे. मी उद्या तिकडच्या एसीबीला भेटतो. ते मीही करू शकतो, पण मला ते अवॉइड करायचंय. समीर, ती मुलगी आहे त्यांची, त्यांना काळजी वाटणं साहजिक आहे. नेहा माझी बायको आहे नेत्रा, समीर श्रॉफची बायको आहे. जोपर्यंत मला असा अनुभव येत नाही, माझा विश्वास बसत नाही, तोपर्यंत ती गोष्ट घराबाहेर जाता कामा नये. आणि पोलिसांपर्यंत तर अजिबात नाही. पण समीर, इनाफ. खास करून नेहाबरोबर जे घडलंय ते बाहेर कोणालाही समजायला नको. या मोहनरावांच्या कृपेमुळे कंपनीचं एक मोठं डील फसता फसता वाचलंय आणि त्याच संदर्भात मला उद्या पुण्याला जावं लागतंय. अरे पण तुम्ही कुलदेवीला जाणार होतात ना? हे मध्येच पुण्याचं काय काढलंस? माझ्या लक्षात आहे आई. माझं काम संपल्यावर मी नेहाला तिथे बोलून घेईन किंवा मी इथे येईन आणि आम्ही दोघे जाऊ तिथे. पण मला पुण्याला तर जावंच लागेल. सो एक्सक्यूज मी, मला सकाळी लवकर उठायचंय. गुड नाईट. नेहा, घाबरलीस मी. कुणाला? कशाला? काही कारण नसताना असं घाबरायचं कशाला? आणि असं घाबरून कसं चालेल? हे बघ, जे घडलंय ते विसरून आपल्याला पुढे जायला पाहिजे. याच तत्वावर मी माझं आयुष्य जगत आलोय. समजलं? नेहा, असा जास्त विचार करायचा नाही. हे बघ, मी जे काय कमवलंय ते असं उगीच दुःखात बुडून डोक्याला ताप करून घेण्यासाठी नाही.
नाव आय रिअली वॉन्ट टू एन्जॉय लाईफ विथ यू. कळलं? या सॉरी. काय? सॉरी. खलास. परत कधी येणार? तू म्हणत असशील तर जातच नाही. नको, काम खूप महत्वाचं आहे ना. तू तयार राहा. माझं काम संपल्यावर तुला लगेचच बोलवून घेतो. ही परत एकदा सॉरी म्हणणं. नो. एकदा म्हणणं माझ्यासाठी म्हणणं. कमॉन कमॉन म्हण. सॉरी. अशी हसलीस का किती छान दिसतेस, किती गोड दिसतेस. अशी हसत राहा ना. वाय डू टेक टेन्शन इन ऑल. कम ऑन, आय एम विथ यू. मी आहे ना तुझ्याबरोबर. कम ऑन. तो समीर नव्हता या गोष्टीवर अजूनही माझा विश्वास बसत नाहीये. पण तू समीरशी बोलायला हवं होतंस. काय बोलणार? हेच की बरोबर आहे. काय बोलणार? पण मग तो कोण होता? तेच तर माहिती नाहीये. त्या दिवशी जे घडलं ते काय होतं काहीच कळत नाहीये. काय करायचं? मलाही समजत नाही. हा अचानक नवीन माणूस कोण आला? समीर सारखाच दिसणारा दुसरा समीर. हाय. आय एम सॉरी, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं का? ॲक्च्युली समीर ऑफिसमध्ये नव्हता आणि जोसेफची बडबड ऐकून कंटाळा आला होता. म्हटलं इथे यावं आणि तुम्हाला सरप्राईज करावं. इज देअर समथिंग रॉंग? समीरचा फोन आला होता का पुण्यावरनं? से समथिंग प्लीज. एक्सक्यूज मी. हाय. हो. येते मी. हो. मला आईंबरोबर देवळात जायचंय. येते. बाय. बाय. हाय. काय झालं? काय नाही. तू कधी आलास? कोण मी?
एक अर्धा तास झाला मला येऊन. काय झालं? एनिथिंग रॉंग? नो नथिंग. आर यू शुअर? या तुम्ही कसे आलात? म्हणजे माझ्याच घरात मी का आलो, कसा आलो याचं एक्सप्लेनेशन द्यायचं मी? नाही तसं नाही, पण तुमची सकाळी मीटिंग होती ना पुण्याला? तुम्ही मला तिथे बोलवून घेणार होता म्हणून विचारलं. सरप्राईज म्हटलं, सरप्राईज द्यावं. वाटेतच फोन आला की मीटिंग कॅन्सल झाली म्हणून गाडी फिरून तसाच परत आलो. पण माझं सरप्राईज तुला आवडलेलं दिसत नाही. अरे नाही, तसं काही नाही. बरं झालं की तू आलास ते. आता तू आलासच तर नेहाला घेऊन कुठेतरी बाहेर. ऑफकोर्स, तिच्याचसाठी तर आलोय मी. नेहा, मी फ्रेश होऊन येतो, मग आपण फिरायला जाऊया. हं? कुठे चाललास समीर? तुझी रूम तर वरती आहे. ऑफकोर्स आय नो. हे देवघरा ठेवायला चाललो होतो मी. वाय आर यू गाईज सो कन्फ्युज्ड? एनिवे, मी फ्रेश होऊन आलो. नेहा, आज एका पत्नीला जेवढा आपल्या पतीच्या स्पर्शातला खरेपणा जाणवेल तेवढा कदाचित एका आईला नाही जाणवणार.